तर दिवसभरातील आणखी एक पाचवा आणि मोठा महत्त्वाचा मुद्दा, ज्याचा आनंद हा भारतीयांच्या चेहऱ्यावर होता. भारतीय महिला संघ आता वर्ल्ड चॅम्पियन ठरलाय. नवी मुंबईमध्ये डी.वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला संघानं वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला आणि त्यामुळे भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. याशिवाय महिला वन डे वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा चौथा संघ ठरलाय. याआधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी विजेतेपद जिंकलेलं आहे. हाँ 100% उम्मीद थी, क्योंकि बचपन से खेल गए. मैं खाली वो क्षण याद कर रहा था जब जमीमा ने 200 रन मारे थे. मेरे ध्यान में खाली वही रन था. आज वो स्टेज पे पहुंचना चाहिए कि वो विकेट पे रुक के 200 रन मारे. वही मेरे माइंड में खाली वही रन हो रहा है, 200 रन. एंड व्हेन शी लिफ्टेड अप अ बैट, व्हेन शी स्कोर्ड एट 200, प्लेइंग अ स्टेट गेम अगेंस्ट सौराष्ट्र. शब्दों में नहीं बोल सकते ऐसा. मतलब कितने लोग तरसते हैं ऐसे मौके के लिए, और भगवान ने हमें वो मौका दिला दिया, तो इससे ज्यादा हम क्या मान सकते हैं. मैं यह भी सोच रही हूँ कि ऐसा कभी किसी के साथ भी ना हो, ऐसी मुश्किल घड़ी किसी पर ना आए. मगर जो मतलब फाइटिंग स्पिरिट जो मेरी बेटी ने दिखलाया है, ऑफ कोर्स वो हमेशा हमारे ही पास दौड़कर आती है, क्योंकि वो जानती है कि चाहे कुछ भी हो जाए, उसके मम्मी पापा, उसके भाई उसे कभी नहीं छोड़ेंगे. I'm a drummer, I'm a musician. मैं इंदौर में था काम के लिए, तो मैं मैच के लिए नहीं जा पाया, लेकिन हम लोग वहाँ से चीयर कर रहे थे. तो मैं जैसे ही स्टेज से उतरा, मैच चालू था मेरे सामने, और व्हेन वी वन द मैच, I don't know words, I was like, yeah. दरम्यान भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिनं पत्रकार परिषदेत सांगितलं की नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम भारतीय संघासाठी कायमच शुभ ठरलेलं आहे. या वक्तव्यामागचं कारण तर आपण सर्वांनीच संपूर्ण वर्ल्ड कप दरम्यानही पाहिलं. या मैदानावरती भारतानं एकही सामना न गमावता फेरी दर फेरीमध्ये दिमाखात आगेकूच केली. महत्त्वाच्या लढतीमध्ये भारतीय महिलांनी न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघावर मात केली आणि सेमीफायनलमध्ये प्रबळ दावेदार ऑस्ट्रेलियालाही पराभूत केलंय. अखेरीस अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला चित्तथरारक विजय मिळवत भारतानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकलाय. या ऐतिहासिक मोहिमेत विजयाचे खरे सारथी कोण होते हे आता आपण जाणून घेणार आहोत. तर 5 जण महत्त्वाचे होते. त्यातील पहिलं नाव म्हणजे स्मृती मंधाना. अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मानं खरं तर शतकी भागीदारी करत भारतीय संघाच्या डावाची मजबूत सुरुवात करून दिली. स्मृतीनं 58 चेंडूंमध्ये 45 धावा करत 8 चौकारांची आतषबाजी केली, तर शफाली वर्मानं 87 धावांची जबरदस्त खेळी करत संघाला हवी तशी गती मिळवून दिली. दुसरा शिलेदार कोण आहे? दीप्ती शर्मा. संघ अडचणीत असताना दीप्ती शर्मानं चमकदार फलंदाजी करत 58 चेंडूंमध्ये 58 धावा फटकावत भारताची धावसंख्या 300च्या जवळ नेली. गोलंदाजीमध्ये देखील 5 विकेट्स घेत ती स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज ठरलेली आहे. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं नाव रिचा घोष. मधल्या फळीमधून रिचा घोषनं स्फोटक फटकेबाजी करत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 34 धावा जमवल्या. तुफान फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रिचानं या सामन्यातही संघासाठी चांगली भागीदारी केली. पुढचं नाव आहे हरमनप्रीत कौर. कर्णधार हरमनप्रीत कौर सलामी फलंदाजीमध्ये फारसा प्रभाव दाखवू शकली नाही, मात्र तिच्या नेतृत्वानं भारतीय संघाला विजयाचा मार्ग दाखवला. शफाली वर्माला गोलंदाजी देण्याचा तिचा निर्णय सामन्याचा निर्णायक टर्निंग पॉइंट ठरला. इतिहास घडवत हरमनप्रीत कौर वर्ल्ड कप जिंकून देणारी पहिलीच महिला कर्णधार ठरली आहे. त्यामुळे तिनं सर्वच भारतीयांच्या मनात आपलं स्थान भक्कम केलेलं आहे. दीप्ती शर्मानं चमकदार कामगिरी तर केली. त्यानंतर तिच्या कामगिरीनंतर तिच्या भावानं दिलेली प्रतिक्रिया काय पाहूया. दिल जीत लिया है इंडियन वुमेन्स क्रिकेट टीम ने. विश्व कप के साथ साथ क्या क्रिकेट खेला है पूरे टूर्नामेंट में. बहुत बहुत बधाई पूरी टीम को फिर से एक बार, और बेहतरीन प्रदर्शन दीप्ति का इस पूरे टूर्नामेंट में. बैट से बॉल से ऑलराउंडर परफॉर्मेंस, बहुत बहुत बधाई. यही है कि खुशी का ये माहौल है. गर्व से सर ऊंचा किया है पूरी टीम ने हिंदुस्तान का, और दीप्ति के लिए खासतौर से बहुत प्राउड का ये मोमेंट है. परिवार में खुशी की ये लहर है. दिवसभर